श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 20. अण्णासाहेबांची मुलगी सुंदराताई अकोल्यास राहत असे. ती फारच आजारी असल्याची तार आल्यामुळे अण्णासाहेब मंडळींसह अकोल्यात जाण्यासाठी निघून वाटेत श्रींकडे आले. श्रींनी त्यांना अंगारा दिला व तिला आशीर्वाद सांगण्यास सांगून त्यांस निरोप दिला. ते तेथे पोचले तेव्हा सुंदराताई श्वास लागलेल्या स्थितीत होती. त्यांनी तिला अंगारा लावून श्रींचे आशीर्वाद सांगितले. तिला थोडा वेळ शुद्ध आली. आईबापास पाहून तिला आनंद वाटला. ती म्हणाली, यातून मी वाचेन असे दिसत नाही. त्यावर अण्णासाहेबांनी तिला आशीर्वाद कळून श्रींनी बरे वाटेल असे म्हटल्याचे सांगितले. त्यावर तुम्ही आलात चांगले झाले. आता आपण शेवटचा चहा घेऊ असे ती म्हणाली व थोड्याच वेळात बेशुद्ध झाली. अशा अवस्थेत ती सुमारे 1 तास होती. सर्वांची आशा सुटलीच होती. पण नंतर तिने डोळे उघडले व ती रडू लागली. तेव्हा अण्णासाहेब, असे काय करतेस, रडू नये असे म्हणाले. ती म्हणाली, काय सांगू तुम्हाला, मी कितीतरी आनंदात होते, पण पुन्हा खाली येऊन दुःखात पडले. पुढे सांगू लागली, माझी शुद्ध नाहीशी झाली आणि मी वर जाऊ लागले. 7 डोंगर चढल्याचे वाटले. तेथे एका मोठ्या हॉलमध्ये मोठी तेजपुंज मंडळी बसली होती. तेथे मला कोणीतरी नेऊन उभे केले. त्या मंडळीतच श्री महाराज बसले होते. ते म्हणाले, हिला कोणी आणली, हिची वेळ अजून झाली नाही, तिला खाली नेऊन पोचवा. मी नमस्कार केला. त्या लोकांनी मला खाली आणले आणि मी सावध झाले. मी फारच आनंदी वातावरणात होते. थोडे दिवसांनी तिची प्रकृती सुधारत चालली. अण्णासाहेब रजा संपल्याने परत येऊन ही हकीकत श्रींस सांगून पुण्यास गेले. या सुमारास बळवंतराव मलवडीकर गिरगावात राहत होते. नोकरी सुटलेली होती. प्रयत्न केला तरी जमत नव्हते. त्यांनी खादी विकावयास घेतली. उदबत्त्या, कापूर, कुंकू व शाईच्या बाटल्या वगैरे जिन्नस बाहेर हिंडून विकू लागले. पण काही केल्या यश येईना. प्रत्येक गोष्टीत नुकसान येऊ लागले. एकदा उदबत्त्या वगैरे घेऊन गिरगावात चालत असताना कोठून तरी एक गाय आली व तिचा धक्का यांना लागला. ते पडले व बाटल्या सर्व फुटल्या. ते अगदी हताश बनले. कोणाजवळ काही मागावायचे नाही असे श्री महाराज त्यांचे पेटीवर त्यांना सांगत. जागेचे भाडे बरेच दिवसांचे थकलेले होते. एके दिवशी संध्याकाळच्या वृत्तपत्रात रिपोर्टर पाहिजे अशी जाहिरात होती. त्यासाठी तेथे गेल्यावर दुसरे दिवशी येण्याबद्दल मालकांनी सांगितले. काहीतरी उद्योग मिळणार म्हणून ते आनंदात होते. पण दुसरे दिवशी निघण्याच्या वेळी त्यांच्या बायकोस 103 डिग्री ताप भरून ती आजारी पडली. तसेच त्यांच्या मुलाबाळांनाही आजाराने बेजार केले. डॉक्टरकडे जाऊन औषध आणण्यासही दुसरे कोणी नव्हते, म्हणून ते स्वतः डॉक्टरकडे गेले आणि त्यामुळे त्यांना ठरल्याप्रमाणे सकाळी जाता आले नाही. संध्याकाळी सर्वांना थोडे बरे वाटल्यावर ते चौकशी करता गेले. तेव्हा ते मालक म्हणाले, तुम्ही सकाळी आला नाही म्हणून आम्ही दुसरा मनुष्य नेमला. त्यांना फार वाईट वाटले. घरी येऊन पाहतात तो सर्व मंडळी चांगली बरी होती. ते अगदी कंटाळून गेले व आता काही देव नको, धर्म नको, आपण कुठेतरी निघून जावे असा त्यांनी विचार केला. कुठेतरी जायचे म्हणून ठाण्याचे तिकीट काढले, पण चुकून मालाडच्या गाडीत बसले व मालाडला आले. श्री महाराजांना त्यांनी सर्व हकीकत सांगितली व आता मी वाट फुटेल तिकडे जाणार असे त्राग्याने म्हणाले. श्री महाराज त्यांचे सांत्वन करून म्हणाले, 4 दिवस इथे राहा, नंतर विचार करू. नंतर श्री महाराजांनी त्यांना 300 रुपये देऊन घरातील देणी भागवण्यास सांगितले. त्याप्रमाणे करून ते आपले गावी गेले. श्री महाराजांनी आपले घरी जेवण्यास यावे असा त्यांचा फार आग्रह होता व श्रींनी कबूलही केले होते. गोपाळराव मनोहर यांचे दुसरे लग्न मुंबईतच झाले. त्याकरता श्रींची मालाडची मंडळी व पुण्याहून आलेले अण्णासाहेब मनोहर यांना घेऊन श्री महाराज बळवंतरावांकडे गेले. त्यावेळी त्यांच्या घरात तयारी काहीच नव्हती. श्रींच्या आज्ञेवरून मीठ तिखटापासून सर्व जिन्नस बाजारातून आणले. आपली मंडळी स्वयंपाक करून त्यांच्या घरी जेवून आली. त्यांना बरे वाटले. पुढे बळवंतराव बाहेर हिंडत होते व शेवटी त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा असे वाटते. ते फार सज्जन व भाविक गृहस्थ होते, पण असे का व्हावे कळत नाही. श्रींची इच्छा म्हणायची. ऑक्टोबर 1929 मध्ये मंडळी बाळंतीण होऊन मुलगी झाली.
मुलीची प्रकृती मधून बिघडत असे. एकदा दुपारपासून रात्री 8 वाजेपर्यंत आईचे अंगावर प्याली नाही. रात्री श्री महाराजांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, आईचे अंगावर मूल दूध पित नाही असे कधीच होणार नाही, घेऊन पाहावे. असे म्हटल्यावर तिचे आईने घेतल्याबरोबर पिऊ लागली. दुपारपासून एक थेंबही घेतला नव्हता. पुढे ती फारच आजारी झाली. श्रींनी तिच्याजवळ बसून नामस्मरण करावे म्हणजे बरे वाटेल असे म्हटल्यावरून मंडळींनी नामस्मरणास सुरुवात केली. जिला हलण्याचीही शक्ती नव्हती ती थोड्याच वेळात रांगत आली. तिला बरे वाटत आहे असे सर्वांना वाटले. पण मध्यंतरी काहीतरी बिघडले व ती 25/9/30 रोजी दुपारी वारली. मी ऑफिसातून परत येईपर्यंत तिला पोचवून मंडळी आली होती. तीर्थरूप भाऊसाहेब घरी होते. श्रींनी तिचे कल्याण केले असेच सर्वांना वाटले. बाळासाहेब गुप्ते यांचेबरोबर खानदेशातील सोनगीरचे श्री केशवदत्त महाराज मंडळींसह आले. त्यांनी उत्तम भजन केले. श्रींची भेट झाली. दुसरे दिवशी रविवारी त्यांचे निरूपण व नंतर भजन झाले. श्रींचे कृपेने अशी संत मंडळी घरी आली. दिनांक 20/9/1930. काका मराठे बहुतेक दर रविवारी येत असत. त्याप्रमाणे 21/9/30 रोजी ते श्रींच्या दर्शनास आले. त्यावेळी त्यांचे गुरु श्री उपासनीबुवा महाराज वाळकेश्वरी श्री गोविंद शेटजीकडे उतरले होते. काकांनी मला व मालाडच्या मंडळीस दर्शनास घेऊन जाण्याबद्दल श्रींना विचारले. श्रींनी जरूर जावे म्हणून सांगितले. त्याप्रमाणे आम्ही 4-5 जण तेथे गेलो. गर्दी फार होती. ते तेजपुंज दिसत क्रमाक्रमाने मंडळी येऊन दर्शन घेऊन जात होती. श्री महाराजांचे स्मरण करून मी त्यांचे पायावर डोके ठेवले. उठताना त्यांनी माझ्या कानात हळूच सांगितले की मी सुद्धा देवाचे नावच घेण्यास सांगतो. वास्तविक पाहता मला हे सांगण्याचे कारण नव्हते, पण श्री महाराजांच्या प्रमाणे मीही नाव घेण्यास सांगतो असे त्यांनी सुचवले असावे. त्यांच्या दर्शनाने समाधान वाटले. नंतर आम्ही सर्व घरी परत आलो. कोकणात कुलाबा जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यात आमचे खोतीचे गाव कालवण आहे. ते हल्ली आमच्या पुतण्याकडे आहे. तेथील वडिलोपार्जित खोती होती. तेथे माझे चुलते तीर्थरूप भाऊसाहेबांचे धाकटे बंधू नाना हे राहत असत. या इस्टेटीपासून आम्हास बिलकुल फायदा नव्हता. किंबहुना भाऊसाहेबांनी आपले बंधूस वारंवार मदत करून पाठवलेले पैसे त्या इस्टेटीच्या किमती इतके झाले होते. चुलत्यानंतर माझे वडील बंधू आप्पा हे तेथील व्यवस्था पाहत. आम्ही मुंबईत आल्यावर श्रींनी एकदा आपल्या गावी यावे असे आप्पा श्रींना म्हणाले. तीर्थरूप भाऊसाहेबांचा त्या स्थळाशी संबंध होता म्हणूनच श्रींनी तेथे जाण्याचे ठरवले. खुद्द भाऊसाहेबांना त्या जागेचा ओढा नव्हता, प्रेम नव्हते व त्यापासून काडीचाही फायदा नसून उलट त्यापायी पुष्कळच पैसा खर्च झाला होता. तरीसुद्धा ते गाव भाऊसाहेबांचे म्हणून श्रींनी जाण्याचे ठरवले. श्रींनी भाऊसाहेबांच्यावर अत्यंत प्रेम केले. त्यांना अगदी आपलेपणाने वागवले. मागे इसवी सन 1908-9 साली भाऊसाहेब गोंदवल्या श्रींच्याजवळ असताना माणगावचे मामलेदार कचेरीतून नोटीस आली. त्यांच्या बंधूंचे ताब्यात असलेली इस्टेट लिलावास निघाली होती व लिलाव थांबवण्यासाठी 800 रुपये भरावयाचे होते. भाऊसाहेबांनी श्रींना सांगितले की आजवर त्यातील पैसेही उत्पन्न मी घेतले नाही, उलट हजारो रुपये भावास मदत म्हणून दिले आहेत. तेथील आपापल्या भांडणामुळे तेथे कर्ज होते, तरी आपण पैसे भरण्याचे कारण नाही. त्यावर श्री महाराज म्हणाले, पण तुमचे नाव त्यात आहे ना, त्याला कमीपणा येता कामा नये. यासाठी त्यांनी एवढी रक्कम पाठवली. श्री महाराजांनी अगदी शेवटपर्यंत आपलेपणा व प्रेम ठेवले. असो, कोकणात जाण्याचे ठरले. श्रींच्याबरोबर तीर्थरूप भाऊसाहेब, सौबाई व आमचे घरातील बहुतेक सर्वजण, तसेच अण्णासाहेब घाणेकर, मनोहर, गणपतराव दामले, गोपाळराव मनोहर, श्री पांडुरंग बुवा, रामदास खांडेकर असे सर्वजण तारीख 19/10/30 रोजी बोटीने धर्मतवरून पेणला गेलो. तेथे एक गृहस्थ श्रींना भेटले. त्यांनी श्रींस विचारले, आपण हल्लीचे स्थितीत कसे आला? अशाच प्रकारचे बराच वेळ ते बोलत होते. श्रींनी त्यांना सांगितले की माझ्याबद्दलचे तुम्ही लक्षात न आणता मी काय म्हणतो ते ऐकावे. आजपर्यंत भगवंताचे जे अवतार झाले तसेच ज्या ज्या सत्पुरुषांनी येऊन आपले कार्य केले ते काही वासनेत होते म्हणून आले नाही, म्हणून आले असे नाही.
भगवंत व संत हे आपल्या इच्छेने येतात, इतरांना बळजबरीने यावे लागते. सरकारी अंमलदार आणि चोर दोघांच्याही पुढे शिपाई असतोच, पण एकाच्या हुकमाखाली तो असतो तर दुसरा शिपायाच्या हुकमात असतो. त्या गृहस्थांनी कोणाचा तरी अनुग्रह घेतला होता, पण ते गुरु हयात नव्हते. श्रींचा व त्या गृहस्थांचा संवाद असा झाला. तुमची उपासना कशी काय चालली आहे? ठीक आहे. तुम्हाला तुमचे गुरु केव्हा तरी दिसतात का? स्वप्नात दिसतात. त्यावेळी तुम्हाला आनंद होत असेलच. फार होतो. ते प्रत्यक्ष दिसावेत असे वाटत नाही का? फार इच्छा आहे. ते दिसले तर तुम्हाला काय वाटेल? फारच आनंद होईल. हे जर खरे असेल तर आमच्या मंडळीस मी भेटावे असे का नसावे? कोणत्याही वेशात खाली येण्यासारखे नाही का? त्यावर ते काही बोलले नाहीत, पण त्यांचे समाधान झाल्यासारखे वाटले. तेथून दुसऱ्या दिवशी कालवणला गेलो. तेथे श्री महाराज 3 दिवस होते. तेथे गावात श्री मारुतीरायाचे एक देऊळ आहे. श्री मारुती जागृत असून उपासना केल्यास चांगले होईल. त्या गावात एक मराठा मनुष्य होता. त्याचे अंगात कोणत्या तरी देवाचा संचार होत असे. श्री महाराज तेथे जाण्यापूर्वी त्या गृहस्थांनी आप्पांना सांगितले की तुमचेकडे कोणीतरी एक थोर व्यक्ती येणार आहे. श्री महाराज तिकडे येणार हे त्यावेळी कोणासच माहीत नव्हते. तीर्थरूप भाऊसाहेब 3-4 दिवसांनी मुंबईस परत आले. याच वर्षी श्री गोंदवल्यास श्री गायत्री पुरश्चरण 13 कोटी जप वगैरे चालू होते. भजन, कथा, कीर्तने चालू होती. श्री पांडुरंग बुवांना श्रींनी काही दिवस तेथेच राहावयास सांगितले होते. बरीच मंडळी जमली होती. पूर्वीच्या मंडळींपैकी चिदंबर नाईक मंडळींसह दत्तोपंत तबीब, सांगलीचे हरिभाऊ हरिदास, काकासाहेब फडके, गोविंदबुवा वगैरे मंडळी होती. तेथील हवा मध्यंतरी कॉलराने बिघडली होती, पण श्री कृपे करून मंदिरात कोणाचाही उपद्रव झाला नाही. 13 कोटी रामनामाचा जप, भजन, आरती वगैरे सर्व आनंदात चालू होते. तेथेच काकासाहेब फडके तारीख 13/8/30 रोजी वारले. ते फार निस्पृह होते. श्री महाराज त्यांच्या घरी मिरजेस गेले होते. त्यांना श्रीमद भागवत वाचनाची हौस असे. श्री महाराज 1925 साली प्रकट झाल्यावर काही दिवस ते पुण्यास येऊन राहिले होते. श्रींची इच्छा. श्री महाराज कालवणला जाण्याचे ठरल्यानंतर श्री पांडुरंग बुवा मुंबईस आले होते. कोकणातून आल्यानंतर थोडेच दिवसांनी ते आजारी पडले. मुंबईतील प्रख्यात वैद्य आप्पाशास्त्री साठे यांचे औषध चालू होते. रोगाचे मान वाढत चालले. बुवा मालाडात वामनराव आपटे यांचे बिराडी कृष्ण कुटीत असत. वामनरावांनी त्यांची मनापासून शुश्रूषा केली. त्यांचे कपडे ते स्वतः धुत असत. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम ठेवली होती. बुवा आजारी असताना एक दिवस वामनराव घरात खुर्चीवर टेकून बसले होते. डोळे मिटलेले होते. इतक्यात त्यांच्या कानात कोणीतरी रामाचे नाव उच्चारले. तो आवाज इतका गोड होता की पुढे पुष्कळ वर्ष त्याची आठवण झाली की त्यांचे अंगावर आनंदाचे शहारे येत. आवाज ऐकल्यावर डोळे उघडून पाहतात तो श्री महाराज दरवाजातून जाताना दिसले. असो, बुवांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच चालली. जालन्याहून प्रल्हाद बुवा, लक्ष्मीबाई, बाबूराव, राजाभाऊ व शामराव वगैरे बरीच मंडळी येऊन भेटून गेली. मराठे वैद्य व डॉक्टर मराठे यांची औषधे चालू होती. गुण येईना. मला ऑफिसच्या कामाकरता नाशिकला जावायचे होते. बुवांचे प्रकृतीस अशक्तपणा फारच आला होता. श्री महाराजांना एकांतात भेटायचे आहे असे बुवा म्हणाले. श्रींनी आपल्या पादुका त्यांच्या खोलीत ठेवल्या व मी येथेच आहे असे म्हणाले. मार्गशीर्ष शुद्ध 5/1852 तारीख 25/11/1930 या दिवशी श्री महाराजांची व त्यांची एकांतात भेट झाली. त्यावेळी त्यांची प्रकृती इतकी बिघडलेली होती की त्यांना एका अंगावरून दुसरीकडे सुद्धा वळता येत नव्हते. श्री महाराज त्यांच्याजवळ जाऊन बसले. बुवांना उठवून बसवले. बुवांनी नमस्कार केला. त्यावेळी तेथे फक्त वामनराव आपटे होते. बुवा श्री महाराजांना म्हणाले, यातून मी उठेन असे वाटत नाही. माझे भाग्य थोर म्हणून आपले दर्शन पुन्हा झाले. मी अगदी आनंदात आहे. पण आपणाजवळ 3 गोष्टी मागायच्या आहेत. आपण कृपा करून द्याव्यात. हे ऐकताच श्री महाराजांनी देतोच म्हणून सांगितले. त्यावर बुवा म्हणाले, पहिले मला गोंदवल्यास मरण यावे. दुसरे, एक मुद्दाम करून आणलेली सतरंजी जालन्यास आहे, ती गोंदवल्यास न्यावी. आणि तिसरे, श्रींचा मोठा फोटो जालन्यास आहे,
तो मालाडला आणावा. हे ऐकल्यावर श्री महाराज म्हणाले, पहिली मागणी दिलीच आहे असे समजा. दुसरी आणि तिसरी फारशी महत्त्वाची नाही. फोटो आहे तिथेच असावा हे बरे. पुढे सतरंजी जालन्याच्या मंडळींनी गोंदवल्यास पाठवली. वामनरावांनी बुवांची सेवा उत्तम प्रकारे केली. त्याबद्दल बुवांनी श्रींस सांगितल्यावर श्री म्हणाले, जगाची वहिवाट काम केल्यावर मोबदला द्यावा अशी आहे, पण मी त्यांना त्यांच्या सेवेचे बक्षीस अगोदरच दिले आहे. हे ऐकताच वामनरावास कानात उच्चारलेल्या रामनामाची आठवण झाली व त्यांच्या डोळ्यात पाणी आले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला नाशिकला जावायचे होते. तेव्हा बुवांनी श्रींना विचारले, मी इथून गोंदवल्यात जायला केव्हा निघावे. श्रींनी त्यांना मार्गशीर्ष शुद्ध 12 म्हणजे 13/12/30 रोजी तीर्थरूप भाऊसाहेबांच्या बरोबर निघण्यास सांगितले. मी दुसऱ्या दिवशी म्हणजे 26/11/30 रोजी नाशिकला श्रींबरोबर गेलो. इकडे बुवांचे औषध चालूच होते, पण प्रकृती फारच बिघडलेली होती. ते कसे काय निघणार याची काळजी सर्वांना लागली. पण ठरल्याप्रमाणे निघण्याच्या दिवशी श्री पांडुरंग बुवा आंघोळ करून व थोडे खाऊन कपडे करून निघण्याच्या तयारीने आम्ही राहत होतो तेथे आले. ते राहत होते त्यांच्या समोरच रामकुटीमध्ये आमचे बिराड होते. प्रकृती इतकी बिघडलेली असताही श्रींच्या सांगण्याप्रमाणे गोंदवल्यास निघण्याची बुवांची तयारी केली. तीर्थरूप भाऊसाहेबांना म्हणाले, मी तयार आहे, निघण्याची वेळ झाली की आपण निघू. ते कपडे वगैरे घालून सर्व तयारीने आलेले पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. 2 दिवसांपूर्वी ज्यांना हलताही येत नव्हते ते आपले पायांनी चालत आले. दुपारी जेवण करून तीर्थरूप भाऊसाहेब वगैरे मंडळी पुण्यात जाण्याला निघाली. बुवांबरोबर त्यांचीही काही मंडळी होतीच. पुण्यापर्यंत प्रवास साधारण बरा झाला. स्टेशनवर अण्णासाहेब मनोहर मोटार घेऊन आले होते. पण बुवांची प्रकृती अगदी बिघडली. अंगाची आग होऊ लागली. ते प्लॅटफॉर्मवर बाजूला निजले. थोड्या वेळाने त्यांना खुर्चीत बसून मोटाराने अण्णासाहेब यांच्या घरी नेले. तेथे विश्रांती घेऊन मग सर्वांबरोबर ते गोंदवल्यास गेले. तेथे मात्र ते अगदी निजूनच होते. त्यांचेकडील बरीच मंडळी गोंदवल्यास आली होती. मी नाशिकहून 13/12/30ला निघून पुण्यास आलो. अण्णासाहेब मनोहर यांच्या मोटारीने तारीख 14 रोजी गोंदवल्यास पोचलो. यंदा तेथे 13 कोटी रामनामाची सांगता होती. त्यामुळे पुष्कळ मंडळी जमली होती. होम हवनाकरता वैदिक ब्राह्मण पुणे, नाशिक, पंढरपुराहून आले होते. सर्व गोष्टी यथासांग आनंदात पार पडल्या. तारीख 15/12/30 रोजी श्रींचा पुण्यतिथीचा काळ होता. नित्याप्रमाणे गुलाल उधळला. अन्नदान पुष्कळ झाले. बरेच ठिकाणाहून मंडळी आली होती. गदगहून भीमराव गाडगोळी व तिकडील बरीच मंडळी जमली होती. मार्गशीर्ष वद्य 12 तारीख 17/12/30 रोजी श्री पांडुरंग बुवांच्या प्रकृतीत बिघाड झाला. बोलणे बंद झाले. नुसता श्वास चालू होता. जवळ बसलेली माणसे म्हणतात की श्वासातून नामस्मरण चालू होते. ज्यांनी आपले सर्व आयुष्य श्री रामरायाच्या सेवेत घालवले व जे श्री गुरु आज्ञेप्रमाणेच वागले त्यांना काय अशक्य आहे. श्री पांडुरंग बुवांनी रात्री 11:10 हा नश्वर देह सोडला. त्याचे अगोदर 1 तास श्री महाराजांच्याकडे सांगलीचे गोविंदराव गाडगीळ बसले होते. श्रींनी त्यांना सांगितले की माझ्याकडे 1 तासपर्यंत कोणी येऊ नये असे सांगावे. त्यावेळेस 10:10:30 झाले असावेत. श्री पांडुरंग बुवा गेल्याचे कळताच सर्वांचंच दुःख झाले. विशेषतः मला त्यांचा सहवास अलीकडे फारच झाला होता. श्री महाराज पुन्हा प्रकट झाल्यापासून ते बरेच दिवस श्रींजवळच असत. त्यामुळेच आमचे मुंबईतील राहणे सुखाचे झाले. नंतर मी मालाडास येऊन कामावर रुजू झालो. बुवांचे 12व्या दिवशी श्रींबरोबर गोंदवल्यास गेलो. श्री महाराजांचे श्री पांडुरंग बुवांवर अत्यंत प्रेम होते. श्री पांडुरंग बुवांस ओढ्याजवळच अग्नी दिला व तेथेच त्यांची समाधी बांधली होती. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य द्वादशीस संध्याकाळी तेथे भजन, कीर्तन व आरती होऊन प्रसाद वाटतात. बुवांची सर्व उत्तर क्रिया त्यांचे पट्ट शिष्य श्री प्रल्हाद बुवांनी केली. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.